ते विचार कधी आपला? नाही, मी सांगितलं की नाही मला कळतं ते तुम्हाला काय म्हणायचं ते. तर मी पांडुरंगाला उत्तर द्या. याविषयी काय पांडुरंगाला मी साकडं घातलेलं नाही. पांडुरंगाने दिलं तरी नाही, पांडुरंगाने दिलं तर काही घेऊ. केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की राजनाथ सिंह साहेब म्हणतात की तुम्ही केंद्रीय कृषी मंत्री कधी जाणार? नाही म्हटलं, मला वाटतं की केंद्रात कुणाला मंत्री करावं नाही करावं ह्या संपूर्ण प्रधानमंत्र्याचा अधिकार आहे. त्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. तुमचं आवड जास्त आहे ना? नाही, माझी आवड केंद्रात आहे आणि राज्यात आहे. सर, एकंदर या सगळ्या घडामोडी पक्ष सांगेल ते करू. पक्ष ऐका ना जरा, पक्ष सांगेल ते करू. सर, एकीकडे भाजप सगळीकडे वाढतो, भाजपची सगळीकडे संख्या वाढत चालली. अशा प्रसंगी सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची पिछाड होती असं आपल्याला वाटत नाही का? 2 दिवसात मला वाटत नाही, कारण सोलापूरची जागा निवडून येणार आहे आणि माडा सुद्धा निवडून येणार आहे. त्यामुळे सोलापूरने 2 मंत्री दिले ते केंद्राला, एक शरद पवार आणि एक सुशीलकुमार शिंदे. दोघांनीही विकासाचं काम केलेलं नाही, त्याबद्दल जनता नाराज आहे. ह्या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येतील. त्यामुळे सोलापूरमध्ये महायुती मागे जाणार नसून पुढे जाणार आहे. शरद पवारांनी हार मान्य केली लोकसभेत? नाही, त्यांनी तर निवडणुकीच्या आधीच मान्य केली, पळून गेले. कारण ते माड्यात उभे राहिले नाहीत. हिंमत होती तर त्यांनी माड्यात उभं राहायला पाहिजे होतं. ते राज्यसभेत गेले कारण त्यांना निवडून यायची खात्री नव्हती. सर, एकंदर पवार या लोकसभा निवडणुकीची प्रचार खालावली होती असं आपल्याला वाटतं का? आपल्या बाबतीत असतील किंवा पवारांच्या? नाही, मी माझ्या आणि पवारांच्या बाबतीत खालावली नाही. ती चर्चा आता असे काही पातळी खालावलेली ते आम्ही दोघंही बोललो नाही. सर, या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रमोद महाजनांची कितपत कमतरता जाणवते? प्रमोद महाजन यांची कमतरता पूर्ण जाणवते. ही पहिली निवडणूक आहे की आम्ही महाजन आणि ठाकरे नव्हते. त्यामुळे ठाकरे आणि महाजन नव्हते ह्यांची उणीव खूप जाणवली. कारण आम्ही सगळे ज्युनियर आहोत. त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं नेतृत्व, त्यांचं वक्तृत्व हे अफाट होतं आणि त्यामुळे त्यांची उणीव निश्चितच भाजपला जाणवली. आपल्या बीड लोकसभा मतदारसंघात परममित्र विलासरावांची पण उणीव जाणवली का? नाही, मला विलासरावची उणीव जाणवली कारण ते काँग्रेसला जाणवली, कारण काँग्रेसला प्रवक्ताच नव्हता. मला जाणवली नाही कारण मला विलासरावने कधीच लोकसभेला किंवा कुठल्याच निवडणुकीला मदत केलेली नाही. मी आणि ते मित्र होतो, परंतु मी त्यांना मदत किंवा त्यांनी मला मदत केलेली नाही. पण आम्ही जिवलग मित्र होतो हे निर्विवाद. आता बघूया ना 16 तारखेला काय होतं. नाही, निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होती आणि मुंडे पवारामध्ये सुद्धा होती. कारण काँग्रेस यावेळेला भाजप बरोबर होती? नाही, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच होती. नाही, आता आम्ही 6 जण घटक पक्ष महायुतीमध्ये आहात, तेच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अजून 7व्याला घ्यायचा का नाही असा विचार आम्ही अजून केलेला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी काल सांगितलं की पवारांना आम्ही 2 महिन्याची मुदत दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात.